गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यावर मागील 4 दिवस अतिवृष्टी आणि पुराचे मोठे संकट ओढावले होते। पर्लकोटा नदीसोबतच पामुलगौतम नदीलाही पूर आल्याने तालुक्यावर दुहेरी संकट निर्माण झाले। अनेक प्रभागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। आता पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना भामरागडचे उपविभागीय अधिकारी अमर राऊत यांनी पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। वीज पुरवठा, मोबाईल नेटवर्क, दळणवळण पूर्ववत करणे, नुकसानीचे पंचनामे करून बाधितांना मदत करणे तसेच पूर ओसरल्यानंतर संभाव्य रोगराई रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत। सर्वांना कल्पना आहे यामध्ये की 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हा खूपच कमी वेळामध्ये भामरागडमध्ये पडलेला आहे। अशी सिच्युएशन ही अनप्रेसिडेंटेड आहे आणि याआधी अशी निर्माण झालेल्याची बातमी फार कमी आहे आणि त्यामुळेच फ्लॅश फ्लड्स किंवा पूर परिस्थिती या शहरी भागामध्ये तयार झाली होती। तालुका प्रशासनाने तत्परतेने अराऊंड 700 लोकांना रिलोकेट केलं होतं। 4 ते 5 शेल्टर होम आपण तयार केले होते। यामध्ये 2 हॉस्टेल, आपल्या शाळा या समाविष्ट होत्या आणि इमिजिएटली रिलोकेशन केल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी याच्यामध्ये झालेली नाही आहे। SDRFची टीमही इथे तैनात आहे। कसल्याही प्रकारचं बचाव कार्याची जर गरज पडली तर SDRF रिस्पॉन्स इमिजिएट आहे। यामध्ये आता पहिली फेज जी आहे ती पुराची झालेली आहे आणि आता सेकंड फेजमध्ये आपण तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना या सर्वांना दिलेल्या आहेत। पंचनामे करणं चालूही झालेले आहे। नुकसान किती प्रकार झालं, कशा प्रकारचं झालं हे एक्झॅक्टली आपल्याला पंचनाम्यानंतर आढळून येईल। पंचनामे ज्या बेसिक सर्व्हिसेस आपल्याला भामरागडमध्ये पाहिजे, ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि टेलिकॉम कनेक्शन आहे, याच्यामध्ये पण जिल्हा प्रशासन, BSNL, एअरटेल, टेलिकॉम ऑपरेटर्स आणि MSCB यांचे प्रयत्न चालू आहेत आणि तात्काळ या बेसिक सोयीसुविधासुद्धा आपण भामरागडमध्ये पूर्ववत करण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्परतेने प्रयत्न करत आहे।